आहे, लक्ष्मी पूजन असतं, चंद्राची पूजा केली जाते आणि गायीची पूजा केली जाते. त्याची सुरुवातच दिवाळीची आहे की गोवत्सव द्वादशीने सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी गाय, नंतरच्या दिवशी धन्वंतरी, तिसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन, चौथ्या दिवशी भाऊबीज. भाऊबीज म्हणजे चंद्र, चंद्राला भाऊ मानलेला आहे. त्यामुळे असा चंद्र, ह्या चार भावंडांचा सण म्हणून ती दीपावली आहे. आणि तिचं स्वागत करण्यासाठी आपण दिव्यांची आरास करतो, त्याला म्हणतात आवली. आणि ही दीपावली म्हणून ती दीपावली हा भावंडांचा सण आहे. आणि ती समुद्रमंथनातून निघालेली चार भावंड त्या काळातली एकत्र आहेत म्हणून त्या चार भावंडांचा सण आहे. अर्थात बाकीच्यांची आपण वाढदिवस साजरे करत नाही का? करतो. त्यांचे दिवस वेगळे आहेत. ह्या चारांचा जन्म एका दिवशी झाला. 14 रत्न एकाच वेळेला बाहेर पडलेले नाही आहेत. काही फरकाने, काही काळ गेल्यानंतर त्यांचे जन्म झालेले आहेत, हे विसरून चालणार नाहीये. गाईच्या पोटामध्ये एकूण किती देवता असतात सांगितलेलं आहे? 33 कोटी. आता एक कोटी शब्द जो आहे हा लक्षात ठेवायचा. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. इथे जो कोटी शब्द आहे तोच कोटी शब्द 33 कोटी मध्ये आहे. कोटी म्हणजे अनेक, कोटी म्हणजे प्रकार, अनेक प्रकारची तुझी रूपं आहे. कोटी म्हणजे एकावर 7 शून्य नव्हे. 33 कोटी म्हणजे 33 वर 7 शून्य ही गणिती संख्या इथे अपेक्षित नाहीये. 33 प्रकारच्या देवता आपल्याकडे सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता, दशावतार, ह्या सगळ्यांना देवांची रूपं मानलेली आहेत. मग आणि त्याच्यातलं हे एक रूप म्हणजे गोमाता असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी काही रूपं आहेत, आता परदेशामध्ये या गायीवर संशोधन होत आहे सध्या, विशेषतः जर्मनी, न्यूझीलंड यासारख्या देशांमध्ये. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गायीच्या पोटात 33 कोटी देवता ज्या आहेत, ह्या देवता दुसरं तिसरं काही नसून मानवाला उपयोगी असणारे 33 प्रकारचे जीवाणू, विषाणू आहेत. त्याला तरी गॉड म्हटलं नाही, परंतु भारतीय परंपरा अशी आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये देव दिसतो, प्रत्येक गोष्टीमध्ये देव दिसतो. आणि आपण त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता व्यक्त करतो. सकाळी उठल्या उठल्या आपला पाय जमिनीला लागणार आहे, तो जमिनीला लागणारा पाय पृथ्वी मातेला लागणार आहे, म्हणून पृथ्वी मातेची क्षमा करण्यासाठी पहिला श्लोक आपण म्हणतो. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. माझा पाय तुला लागणार आहे, याबद्दल मला खूप वाईट वाटतंय, परंतु माझा दिनक्रम सुरू करण्यासाठी तुला पाय लावणं मला आवश्यक आहे, तू मला क्षमा कर. हा मंत्र आहे, ही भावना आहे कृतज्ञतेची. आणि अशी भावना आपल्या मनात प्रत्येक क्षणाला जागृत पाहिजे. मला ज्याने ज्याने घडवण्यासाठी मदत केलेली आहे जीवनामध्ये, या प्रत्येकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला काही सण, काही उत्सव, काही व्रत सांगितलेली आहे. पूर्वजांनी लावून ठेवलेले आंबे, पूर्वजांनी लावून ठेवलेल्या फणसाची झाडं, पूर्वजांनी लावलेल्या काजूची कलमं, पूर्वजांनी काही जी काही माड लावून ठेवलेले आहेत, कोफळे लावून ठेवलेले आहेत, त्याचं म्हणून मी आज त्याचा ऐशारामात उपभोग घेऊ शकतोय. या पूर्वजांविषयी कृतज्ञता म्हणून आपल्याकडे तर्पण केलं जातं, श्राद्ध केलं जातं. त्यासाठी सुद्धा एक गोदान सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्याला आपल्याला काही पौराणिक संदर्भ मिळत जातात. भारतात कोणत्याही प्रदेशात तुम्ही जा, गाईला अत्यंत पवित्र मानलं गेलंय. गाईच्या पुढच्या भागापेक्षा या मागचा भाग जास्ती पवित्र सांगितलेला आहे. पुढच्या भागापेक्षा मागचा भाग अधिक पवित्र सांगितलेला आहे. आणि त्यामुळे मग आंघोळ करायची असेल तरी सुद्धा गोमूत्रात अशा पद्धतीने आंघोळ केली तरी शुद्धी सांगितलेली आहे. गायीने चाटणं हे सुद्धा औषधीच आहे. आपल्याला जर काही त्वचा विकार असतील, सोरियासिस सारखे आजार आहेत, बरी न होणारी जखम आहे, जखम चाटायला द्यायची नाहीये. तुमच्या शरीराला गायीला चाटायला द्या. तुमचा हात चाटू देत, तुमचे कपडे चाटू देत. तर तो जो स्पर्श आहे गायीच्या लाळेचा, हा देखील औषधी गुणांचा आहे. गायीच्या तोंडातून बाहेर पडणारा उच्छ्वास जो आहे, हा देखील औषधी आहे. म्हणून गायीचा सहवास आवश्यक आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला बोलवलंय. ऑनलाईन तुम्हाला मीटिंग मध्ये बोलवून ह्या विषयी सांगता आले नसते का? सांगता आले असते. माझं व्याख्यान तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ऐकता आलं असतं. पण गाई, आता तुम्ही जे बसलेला आहात, मी जिथे उभा आहे तिथे जे गाईचं शेण माझ्या पायाला लागतंय ते घरी नाही लागणार. जो वास आता इथे येतोय आपल्याला, तो नाही ऑनलाईन घेता येणार. ऑनलाईन गोष्टीला काही मर्यादा राहतात. म्हणून आपल्याला इथे एकत्र येऊन, आणि हे एकदा येऊन नाही चालणार आहे, महिन्यातनं किमान एकदा यावं आणि इथनं आपलं शरीर चार्ज करून घेऊन जावं.
मग पुढे जेवढे दिवस टिकेल बॅटरी त्याच्यातली तेवढी टिकेल, तेवढे दिवस गाडी पुढे ढकलली जाणार. एवढे ह्या गाईला महत्व आहे. अथर्ववेदात 4थ्या कांडात गोसूक्त वर्णन केलेले आहे. त्याच्यात काही सूक्त जी आहेत त्यांचे फक्त मी अर्थ सांगतो, म्हणजे गाईचं महत्व अथर्ववेदामध्ये काय ते सांगेल. प्रत्येक विचारशील पुरुषांनी कधीही गोवध करू नये. इथे जाती धर्माचा उल्लेखच केलेला नाही. कोणीही कोणत्याही जाती धर्मातल्या लोकांनी गोवध प्रोत्साहन पण करायचं नाहीये, त्याला पाठिंबा पण द्यायचा नाहीये आणि होत असलेलं निमूटपणाने बघायचं पण नाहीये, विरोध करायचा आहे. गायीची कधीही चोरी होता नये अशी दक्षता घ्यावी. कृष्ण मनुष्याला गाय धष्टपुष्ट बनवते, तर तेजोहीन माणसाला गाय तेजोमय बनवण्याचा चमत्कार करते. गायींनो, तुम्ही भरपूर पुत्रांना जन्म द्या, तुम्हाला पिण्याकरता शुद्ध आणि सुंदर जलाशय उपलब्ध होत, चोर आणि हिंसक प्राणी यापासून रुद्र तुमचे रक्षण करो, अशी वर्णनं आढळतात. 3ऱ्या कांडात 14व्या सूक्तात आदर्श गोशाळेचे वर्णन केलेलं आहे. गोशाळा कशी असावी त्याचंही वर्णन आपल्याला अथर्ववेदामध्ये आढळून येतं. सर्व गायी या विष्णुरूप आहेत असं महर्षी व्यास म्हणतात. गायीच्या संपूर्ण शरीरात केशव वास करतात असं ब्रह्मांड पुराणात सांगितलेलं आहे. गायीच्या मुखात 4ही वेद आहेत असं पद्मपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्या घरात एकही गाय नसेल तर त्या घराचे मंगल कसे होणार आणि त्या घरातील अंधकार कसा काय नष्ट होणार, असा प्रश्न अभिस्मृती या ग्रंथामध्ये विचारलेला दिसतो. ग्रामच्छया गोप्रचारो भूमिराजव शेरवा याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असा उल्लेख मिळतो. ग्रामवासियांच्या इच्छेने आणि राजाच्या आज्ञेने गावामध्ये गायींना चरण्यासाठी स्वतंत्र कुरण असले पाहिजे. आज गायींना जिथे सांभाळलं जातंय तिथे सुद्धा अनुदान सरकार देत नाहीये अशी परिस्थिती आहे. आज आपल्याकडे ज्या गायी तुम्हाला दिसत आहेत ह्या सरकारने रक्षण करण्यासाठी, जतन करण्यासाठी या गोशाळेत आणून बांधलेल्या आहेत, सरकारने बांधलेल्या आहेत. त्याचा खर्च सरकारने द्यायला नको का? त्याचाही खर्च सरकार देत नाहीये. आणि तिथे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आता जे काही इथलं विश्वस्त मंडळ आहे त्यांना ओम भगवती भिक्षां देई असं करत सगळीकडे या गायींचं रक्षण करण्यासाठी वेदांचं वचन आहे, हे होणारच आहे काम. आणि गोमाताच हे काम करून घेते, फक्त आपला त्यात सहभाग असावा. कृष्णाने जसा तो गोवर्धन उचलला आपल्या करंगडीवर, इतरांच्या काठ्या लागाव्यात. शक्य नव्हतं का कृष्णाला गोवर्धन उचलणं? सहज शक्य होतं. परंतु त्याने असं नाटक केलं की अरे अरे बापरे, मला झेपत नाही रे, सगळ्यांनी अरे काठ्या लावा रे याला लगे. असं केल्यानंतर आपल्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन उचलला असा भाव समाजामध्ये जाणं आवश्यक आहे. त्यामुळे एकट्या दुट्याचं काम नाही, हे सगळ्यामध्ये आपलाही सहभाग असावा. आणि या कुटुंबामध्ये तुम्ही आज आलेला आहात आणि या कुटुंबाचा एक भाग तुम्ही झालेला आहात, हेही विसरू नका. राजा दिलीप, अर्जुन आणि भीम यांची गोसेवा प्रसिद्ध आहे. त्या पुराणामधल्या काही गोष्टी आहेत. त्या गोष्टींमध्ये राजा दिलीपाने तो राजसूय यज्ञ केला, त्याच्यानंतर गोदान केलेलं आहे. दशरथाने राजसूय यज्ञ केलेला आहे. 3 मुलगे त्याला नंतर झालेले आहेत. तो जो यज्ञ केलेला आहे या यज्ञामध्ये गोदान करायला सांगितलेलं होतं, गो सेवा सांगितलेली आहे, गायींची पूजा करायला सांगितलेली आहे. त्याचे आयुर्वेदातले रेफरन्स असे आहेत. तिथे पुन्हा अनापत्य, म्हणजे राजाने 3 लग्न करून सुद्धा त्याला संतती प्राप्त होत नाहीये. त्यासाठी ऋषींनी त्याला काय सांगितलं की तू गो सेवा कर. तो गोशाळेत जाऊन राहिलेला आहे, गायींच्या सान्निध्यात राहिलेला आहे आणि नंतर त्याला गायींचं दूध तूप खाऊन पुष्टी झालेली आहे आणि मग त्याला पुत्र संतती झालेली आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हे आपल्याला पुराणामधले दाखले मिळत असतात. एक सूत्र असं सांगितलं की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तुम्ही एक वेळ कर्ज काढलं तरी चालेल, परंतु तुम्ही गायीचं तूप खायला टाळाटाळ करू नका. पैसे नाही असं म्हणू नका, विकतचं नको, कर्ज काढून घ्या पण तूप खा. जीवनाचं उद्दिष्ट काय सांगितलंय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आपण त्याला थोड्याशा सकारात्मक भावनेने घेतलं तर आपल्याला त्यातलं महत्व समजेल. गायीचा गोठा हाच गाभारा आहे जणू अशी आहे. आणि आपण जिथे राहतोय ते राज्य जे आहे हे सुद्धा गो म्हणजे गायीपासूनच नाव निर्माण झालेलं आहे, गोवा. जिथे गायीचा वास सतत असतो ते गोवा. आता आपल्याला सगळ्या भटक्या जनावर भटक्याच गायी दिसत आहेत, ते गोवा असा त्याचा अर्थ आता लावायला हरकत नाही. कारण या भटक्या जनावरांना, भटक्या गायींची सुद्धा दखल त्यांचे मालक घेत नाही, त्यांना सोडून देतात. काही घाण रस्त्यावरच खातात, प्लास्टिक खातात किंवा काहीतरी नको असलेले अभक्ष्य भक्षण करतात आणि मग ते पुन्हा त्यांचा अपघात झाला की पुन्हा आहेच गोशाळ्यामध्ये आणून त्यांना सोडायला. अशा ज्या काही फिरतात त्यांचे मालक शोधून त्यांच्यापर्यंत त्यांना सांगून हे असं सोडू नका, ते वेदांच्या विरुद्ध आहे.
गायींना असं सोडू नये, त्यांना संरक्षण द्यावं, हे वेदातलं वचन ते विसरतायत. गोठा हा गाभारा मानला जातो. गोपालक जे आहेत त्या पालकांना काही डिग्र्या दिलेल्या आहेत. किती गायी एका गोशाळेमध्ये असल्या तर त्या गोशाळेला नाव काय आहे हे सांगितलेलं आहे. 84,000 गायी ज्या गोशाळेमध्ये आहेत, तो जो गोशाळेचा प्रमुख आहे त्याला नंद अशी पदवी आहे. त्याला नंद अशी पदवी आहे. 1,25,00,000 गायी, 1,25,000 गायी ज्याच्याकडे आहेत त्याला उपनंद अशी पदवी आहे. संख्या बघा, ही लाखातली संख्या आहे. आज आमच्याकडे शेकड्यांमध्ये आलेली आहोत आमच्याकडच्या गायींची संख्या, कारण आमच्याकडच्या गायी आज कत्तलीसाठी कत्तल कारखान्यामध्ये नेल्या जातात. आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. आम्हाला वाटतं भाकड झाल्या गायी म्हणजे त्या आता कत्तलीसाठीच योग्य आहे, असं नाही आहे. आज आपल्याकडे दूध आणि गोमूत्र आणि शेण हे 3 त्याचे मुख्य पिकं आहेत. आणि 4थं पीक त्यांच्यापासून घेतलं जातं ते मांसाचं आणि रक्ताचं, हाडांचं, चरबीचं, खुरांचं आणि शिंगांचं देखील उत्पादन घेतलं जातं. आणि आपलं सरकार कोणत्याही पक्षाचं असू देत, कितीही हिंदुत्वाचा त्यांनी टिमकी आणि त्याचा झेंडा फडकावू देत, गायीच्या रक्षणासाठी भाजप सरकार देखील काही करत नाही, हे आम्हाला गोव्यामध्ये आता प्रत्यक्ष दिसतंय. 2.5 लाख गायी ज्यांच्याकडे आहेत त्याला महानंद अशी पदवी आहे. 10 लाख गायी ज्यांच्याकडे आहेत त्याला वृषभानु अशी पदवी आहे. 50 लाख गायी ज्यांच्याकडे आहेत वृषभानुवर अशी पदवी आहे. 1 कोटी गायी ज्यांच्याकडे आहेत त्याला नंदराज अशी पदवी आहे. 14 नंदराज जिथे एकत्र आहेत त्याला 1 गोकुळ असं म्हटलेलं आहे. आता बघा, कृष्ण गोकुळात राहत होता म्हणजे तिथे किती गायी असतील? एका गोकुळामध्ये 14 नंदराज. आता 14 नंदराज म्हणजे 1 कोटी गायी. 1 कोटी गुणिले 14 कोटी म्हणजे 14 कोटी गायी तिथे आहेत. आता इथे कोटी हा प्रकार शब्द नाहीये, इथे कोटी म्हणजे 7 शून्य आहे. 14 प्रकारच्या गायी नाही आहेत, इथे 14 वर 7 शून्य अपेक्षित आहे. आणि असे 14 गोकुळ एकत्र आले की त्याला व्रजवासी, व्रज अशी संज्ञा आहे. म्हणजे एखाद्या भारतामध्ये अशी कितीतरी ठिकाणं, वृंदावन आपण जे ऐकतो ना, मथुरा, वृंदावन वगैरे, तिथे हे जे व्रज आहे की तिथे 14 गोकुळ राहतील एवढ्या गायी त्याच्यामध्ये आहेत. आपल्याकडे पूर्वी एखाद्या आपली मुलगी कोणत्या घरात द्यावी हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडच्या गायींची संख्या विचारली जायची. तुमच्याकडे किती गायी आहेत त्याच्यावर त्याची श्रीमंती ठरायची. तुमच्याकडे 10 लाख गायी आहेत का, तरच आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात देणार. परिस्थिती एवढी बदलत चाललेली आहे की तुमच्या घरामध्ये आता कोणीच नाही आहे ना, त्याच घरात आम्ही गाय देणार, आमची मुलगी देणार. तुमच्या घरात जर एवढी बाकीची सगळे कचरा कुंड्या जर असतील तर आम्ही, कचरा कुंडी म्हणतात, डस्टबिन. म्हाताऱ्या माणसांना आताच्या या मुली डस्टबिन म्हणतात, पुढारलेल्या मुली. तुमच्या घरात जर डस्टबिन असतील तर आमची मुलगी तुमच्या घरात येणार नाही असं सांगताय. परिस्थिती आणि काळ कसा बदलत जातोय तेवढं फक्त या निमित्ताने लक्षात घेऊया. अग्निहोत्र जे आपण मगाशी केलं, सूर्योदयाला अग्निहोत्र करावं, सूर्यास्ताला अग्निहोत्र करावं, 2 वेळा पाळाव्यात. हा फोटो आमच्या घरी काढलेला फोटो आहे. हे 4 परदेशी नागरिक आमच्या घरी आलेले होते. हे जे इथे बसलेले दिसत आहेत डॉक्टर ब्रूस नावाचे डॉक्टर आहेत, हॉलंडचे आहेत. ते भारतात अग्निहोत्राचा प्रचार करण्यासाठी भारतात आले. त्यांच्याबरोबर त्या 4घांना घेऊन आलेत. हे पण बसलेत, हे पण एक डॉक्टरच होते. आणि ही त्यांची साथीदार एक आहे, ही दुसऱ्या पोलंड देशातली आहे. पोलंड देशामध्ये उघड्या हवेवर अग्नी पेटवायला कायद्याने बंदी आहे. अशा देशांमध्ये सुद्धा यांनी भांडून आम्हाला अग्निहोत्र या शहरात करायचंय, कारण आपल्या गावाचं वातावरण शुद्ध होण्यासाठी भारतामध्ये काय करतात त्याचा अभ्यास करून आम्ही अग्निहोत्राचा प्रचार करतोय. सुरुवातीला सरकारने यांना परमिशन दिली नव्हती. टॅक्सीमध्ये, बंद टॅक्सीमध्ये त्यांनी अग्निहोत्र करून त्यांची सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पाळलेली आहे. ही जी वेळ पाळणं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे इथे डॉक्टर ब्रूस दिसतात ते जेव्हा संध्याकाळी आमच्या घरी आले ते आम्हाला विचारले, डॉक्टर व्हॉट इज टुडे सनसेट टायमिंग्स असं मला विचारलं. मी आमचं पंचांग घेतलं, दाते पंचांग उडून बघितलं. 6:14 संध्याकाळी 6:14चा आहे सूर्यास्त. तर म्हणाले लेट्स चेक. तुम्ही किती बरोबर सांगताय ते बघूया.
तर त्याने आपला लॅपटॉप काढला, त्याच्यातलं लोकेशन ऑन केलं आणि त्याच्यावर अक्षांश रेखांश टाकले कुडाळ शहराचे. आणि मग त्यांना ती वेळ मिळाली, सूर्यास्ताची वेळ. ती होती 6:12 आणि 14 सेकंदाची. त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर यू आर रॉंग, इट इज नॉट 6:12, इट इज 6:12.14 सेकंड्स. तुम्ही 14 सेकंड्स नाही सांगितले, तुम्ही आमची अग्निहोत्राची वेळ चुकवली असती. म्हटलं एवढं महत्वाची किंमत आहे, एवढं महत्व आहे या 14 सेकंदाला. तो म्हणाला, हो, माझी याच विषयावर PhD मी केली. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे अर्धा तास पुढे असंच आम्ही अर्धा तास पुढे असंच आम्ही म्हणतो. रेल्वे 10:30 ना, 11ला आहे ना. त्याच पद्धती 11 वाजता आम्ही स्टेशनवर जातो आणि 5 मिनिटात ट्रेन येते. स्टँडर्ड टाइम या शब्दाचा अर्थच मुळात अचूक वेळ अशी आहे. तर या डॉक्टर ब्रूसने पुणे युनिव्हर्सिटीमधनं अग्निहोत्राच्या वेळेवर PhD केलेली आहे. जर त्या वेळेला ती आहुती पडली नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात आणि आवश्यक असलेले फायदे होत नाहीत, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यांचे जर्नल पेपर्स जे प्रसिद्ध झालेले ते युट्यूबवर उपलब्ध आहेत. आम्ही भारतीय या वेळ पाळण्याच्या बाबतीत मात्र आम्ही अगदी हलगर्जीपणा करतो. सांगितलेल्या वेळेला आपल्याला काहीही करता येत नाही. मग निमित्त शोधायला आम्ही सांगतो, गाडीत चुकली, गाडी पंक्चर झाली, मग मध्ये तो बगळा भेटला. बगळा म्हणजे ट्रॅफिक पोलीस. त्यामुळे त्यांनी पुढे यायला दिलं नाही, आमच्याकडे मास्क नव्हतं, मग आम्हाला अडवलं वाटेल. अशी काही कारणं सांगतो. कारणं सांगायची आवश्यकता नाही. वेळ पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. मग अशी मी तिथे फक्त अग्निहोत्राचं भांडं दाखवलं, बाकी वर्णन नाही केलं. इथे आणखीन एक आपल्याकडे स्टॉल आहे. या स्टॉलवर या अग्निहोत्राची भांडी आणि त्याचं सगळं साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांच्याकडनं चौकशी करून घ्या. आणि हे जे अग्निहोत्राचं सगळं साहित्य आहे, ह्या शेणी आहेत, इथे तूप आहे, इथे अक्षता आहेत, आणि ह्या मगाशी मी दाखवलं ना, त्या अशा पद्धतीत ज्वाळा आतमध्ये तयार होतात जेव्हा तुम्ही पिरॅमिडच्या आकारामध्ये अग्निहोत्र करता. ते धातूचं असावं. तुम्ही मातीचं घरी केलं तरी चालेल, पत्र्याचं असलं तरी चालेल, परंतु तांबं आणि माती हे दोन अत्यंत आदर्श आहे. सिमेंटचं करू नका, सिमेंटचं करू नका, ते खूप घाणेरडं असतं. किंवा ॲस्बेस्टॉसचं पण करू नका. करायचं झालं तर तांब्याचं नाहीतर मातीचं, परवडत असेल तर चांदीचं आणि सोन्याचं केलं तरीही चालेल. फायदा जास्ती होणार आहे. जेवढं तुम्ही धातू चांगले वापरणार, पंचधातूचं केलं तरी चालू शकतं. चांगल्या धातूचं वापरावं. आणि त्याच्यातनं निर्माण होणारा जो धूर आहे हा वर 20 फूट, खाली 20 फूट, बाजूला 20 फूट आणि बाजूला 20 फूट असं पसरतं. आणि एका अग्निहोत्रापासून तयार होणारं हे जे वातावरण आहे, हे वातावरण सगळं शुद्ध होऊन जातं. शेतीत करावं, घरात करावं, टेरेसवर करावं, गावात चौकात करावं, आपली जबाबदारी म्हणून करावं, सामाजिक काम म्हणून करावं. कोणीतरी विचारणारे असतात, उगाच कशाला आग लावायला आलात. त्यांच्या दृष्टीने ते आग लावणं असतं, परंतु इट इज नॉट आग लावणं, इट इज अ होली फायर मेकिंग असं म्हणता येईल. हे सगळं हे देवता आहे. ती जगामध्ये फक्त 2च देवता आज आपल्याला स्थूल रूपात दर्शन देऊ शकतात. बाकी सगळ्या देवता मूर्ती रूपामध्ये आहेत. मूर्त स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये दर्शन देणाऱ्या 2च देवता, एक आहे अग्निनारायण आणि दुसरे आहेत सूर्यनारायण. ह्या 2 देवतांना विसरून कधीही चालणार नाही. एक अग्नी जाठराग्नी या स्वरूपात आपल्या पोटामध्ये आहे, जो आपण खाल्लेल्या सगळ्या रव्याचं, तुमच्या चकल्याचं, पाणीपुरीचं, पावभाजीचं पचन करतो. तो अग्निनारायण तुमच्या आतमध्ये आहे आणि तो बाहेर या अग्नी स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. आणि दुसरा आहे सूर्यनारायण, तोही अग्नीचंच रूप आहे. तोही अग्नीचं स्वरूप आहे. आरोग्यम भास्करादिच्छेद असं सूत्र आहे. जसा पोटात जाठराग्नी आहे तसाच निसर्गामध्ये सूर्य आहे, सूर्यनारायण आहे. होमा ऑर्गॅनिक फार्मिंग, शेती जिथे आहे तिथे त्या कीड हा सगळ्यात मोठा वीक पॉइंट असतो शेतीमधला. कीड लागते. जिथे जिथे होमा फार्मिंग केलं जातं, होमा फार्मिंग म्हणजे अग्निहोत्र शेती, तिथे तिथे सकाळी सूर्योदयाच्या वेळेला 4ही बाजूला अग्निहोत्र कुंड पेटवून ठेवायची आणि सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला त्याच्यात आहुती घालायची. बस, बाकी काही नाही. जे आपण केलं तेच तिथे जाऊन करायचं. त्या वातावरणात निर्माण होणारे जे काही वायू आहेत, हे वायू तिथल्या जीवजंतूंना, जे उपकारक जंतू आहेत, जे फलधारणेसाठी आवश्यक आहे, तिथे त्यांना इन्व्हाइट केलं जातं.
तुम्हाला एक साधी धुराची गोष्ट माहिती असेल. जेव्हा आपल्याला 12व 13व आणि पिंडदानाचा कार्यक्रम करायचा असतो, जो गेलेला आहे आत्मा त्याला परत बोलवण्यासाठी, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावळ्याच्या रूपात तू ये असं आवाहन केलं जातं. आता कावळा जिथे धूर असतो ना तिथेच येतो, म्हणून तिथे धूर करून ठेवतात. पुन्हा तुम्ही कधी बघितलं असेल ही कामं, तर त्याच्यामध्ये असा तो धूर करून ठेवला जातो की कावळा येतो तिथे. धूर आहे म्हणजे अग्नी आहे, अग्नी आहे म्हणजे तिथे काहीतरी स्वयंपाक आहे आणि आपल्याला खायला काहीतरी मिळेल असे त्या कावळ्याला वाटतं. आणि ह्या धुराकडे हे असे सगळे सूक्ष्म जीव आकर्षित होत असतात. आणि म्हणून हा धूर जेव्हा आपण या फार्मिंग शेतीच्या चारी बाजूला पसरतो, आपण राहतो तिथे बिल्डिंगच्या 4 कोपऱ्यात करावं. कोणी विचारलं, आक्षेप घेतलं तर सांगायचं हे तुमच्या फायद्यासाठी करतोय. आणि एक गोवरी पेटवून काही आम्ही फार मोठं प्रदूषण गावामध्ये, उलट प्रदूषण कमी करायला हातभार लावतोय. जे गावामध्ये इतर जे सूक्ष्मजीव फिरत असतात इकडे इतरत्र, तेही या अपकारक ते निघून जातात आणि चांगले जंतू जे असतात ते स्थापन होत असतात. गोवत्सव द्वादशी वसुबारस, गाई वासरांची पूजा, संतती प्राप्तीसाठी पूजन. ज्या गाईला वत्स आहे अशा धेनूचं, सवत्स धेनूचं पूजन सांगितलेलं आहे, मातृदिन म्हणून सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की आईच्या दुधानंतर गाईचं दूध श्रेष्ठ आहे. ज्या आईला दूध मिळत नाहीये, पुरत नाहीये, येत नाहीये, तिने आहार नीट घेतला नाहीये, दिनचर्या ऋतुचर्या पाळली नाहीये, औषधं नीट घेतली नाहीये, काळजी नीट घेतली नाहीये, उगाचच काळजी करत बसलेली आहे, अशा मातांचं दूध कमी असतं आणि मग ते पोराला पुढे अशक्त बनवतं. आणि यासाठी दुसरी गाई म्हणून गाईचा वापर केला जातो. गाईचं दूध अमृतच. सूर्यकेतू नाडीमुळे त्यात सोन्याचा अंश असतो. आपल्याला इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या माहिती असतील. ही जी नाडी आहे उजव्या बाजूची नाडी, सूर्य नाडी, उष्ण नाडी, इडा नाडी, ही पिंगला नाडी, चंद्र नाडी, शीतलता देणारी नाडी, आणि यांच्यामधनं वाहणारी आहे ती सुषुम्ना नाडी. आपली एकच नाडी एका वेळेला चालू असते. जेव्हा जेवत असतो तेव्हा आपली उजवी नाकपुडी सुरू असावी. जेवत असतो किंवा आता सगळ्यांची उजवी नाकपुडी सुरू असली पाहिजे, तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन होणार आहे, कारण तुमची उजवी नाकपुडी सुरू झालेली असते. आणि जर ती नसेल तर ती सुरू करून घ्यावी. आता सुरू आहे की बंद आहे कसं कळणार? त्यासाठी आपल्या नाकासमोर जर बोट आडवं धरलं किंवा जर असं कॉर्नर करून धरला आणि हा कॉर्नर जर असा इथे धरला आणि एक उच्छ्वास जर बाहेर सोडला, तर आपल्याला लक्षात येतं की या बाजूला तो उच्छ्वास येतोय की या बाजूला उच्छ्वास येतोय. ज्या बाजूला उच्छ्वास सोडला जातोय ती उजवी नाकपुडी पाहिजे. आता माझ्या उजव्या नाकपुडी उच्छ्वास सुरू आहे म्हणजे माझी उजवी नाकपुडी सुरू आहे, म्हणजे माझं पचन निश्चित चांगलं होणार. आणि जर तसं नसेल, डावी नाकपुडी सुरू असेल तर ती बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने 15-20 वेळा श्वासोच्छ्वास करायचा. 15-20 वेळा केलं की तुमची डावी नाकपुडी बंद होते आणि उजव्या नाकपुडीने सुरू होतो श्वासोच्छ्वास. जेवल्यानंतर वामकुक्षी करावी असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. वामकुक्षी या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. वामकुक्षी, वाम म्हणजे डावी आणि कुस म्हणजे बाजू. डाव्या बाजूला असं लवंडून झोपायला सांगितलेलं आहे. खुर्चीत बसून झोप घ्यायला सांगितलेली आहे. अंथरूण घालून वर पंखा गरगरवून डोक्यावरून पांघरून घेऊन 2 तास हा हा मस्त. ह्याला वामकुक्षी म्हणत नाही, याला डायबिटीसचं कारण म्हणतात. आयुर्वेदामध्ये दुपारच्या वेळेला जेवणानंतर घेतलेली झोप जी आहे ती डायबिटीसचं कारण आहे असं सांगितलेलं आहे. पण वामकुक्षी अवश्य घ्यावी. आता ही वामकुक्षीच का? तर वाम म्हणजे डावी बाजू बंद करून टाकायची. आपण डावी बाजू बंद झाली की उजवी नाकपुडी सुरू राहते आणि पचन चांगलं होतं, म्हणून ती 15 मिनिटं. परंतु आतला मिक्सर सुरू आहे. जेवलात ना तुम्ही, जेवल्यानंतर 2 तास आतलं पोट फिरणार आहे. असं गोल 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 गोल, असं आडवं आडवं आडवं, असं तिरपं तिरपं आणि असं तिरपं तिरपं आणि असं देखील फिरतं. काय चमत्कार आहे हा देवाचा! हा मिक्सर असा फिरवलाय त्याने की त्यातला एक कण परत मागे येत नाही. एकदा वरचं लॉक केलं आणि खालचं लॉक केलं की हे पोट 4ही दिशेला मस्त गोल 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 फिरतं. आता हा मिक्सर सुरू केलेला आहे आणि जर आडवा केला तर काय होईल? करून बघा. घरात मिक्सर घ्या, त्याच्यात नारळ घाला, त्याच्यात पाणी घाला, झाकण लावा, मिक्सर सुरू करा आणि तो आडवा करा. काय होणार? मिक्सरच्या ब्लेडला काहीच मिळणार नाही, ते झाकणाकडे येऊन राहील आणि ब्लेड नुसतंच फिरत राहील गर 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 गर. अपेक्षित काम जे आहे बारीक करण्याचं ते होणारच नाहीये. म्हणून जेवल्यानंतर झोपू नये.
कारण तुम्ही झोपल्यानंतर तुमचं खालचं प्लेट तसंच फिरत राहील आणि बाकी सगळं येऊन गळ्याकडे अडकेल. म्हणून जेवल्यानंतर 2 तास उभंच राहिलं पाहिजे, आडवं राहायचं नाही, झोपायचं नाही. असा जो झोपतो त्याला डायबिटीज होतो. आयुष्यभर गोड बंद, आयुष्यभर साखर बंद. सावध व्हा वेळीच. जेवायच्या अगोदर झोपायला हरकत नाही. आता त्यातली पळवट सांगतो ना. जर झोप येत असेल, रात्री जागरण झालेली आहे, तर काय करायचं, तर जेवायच्या अगोदर झोपून घ्यायचं, मग उठायचं आणि जेवायचं आणि परत कामाला लागायचं. कारण माझं आता मी काम काय करतोय, मी बोलण्याचं काम करतोय, पण आतला माझा मिक्सर काम करणारच आहे ना. तो फिरतोच आहे आतमध्ये, 2 तास फिरणार आहे तो पुढे. म्हणून तुम्हाला 2 तास पुढे एंगेज ठेवायचं होतं. म्हणून जेवण 7:30ला करायचं. 7:30 ते 8:30, 9:30, 10, 10:30 पर्यंत आपण झोपलात तर पचन पूर्ण झालेलं असतं आणि अन्न पुढे एकदा गेलं की मग काहीच प्रॉब्लेम नसतो. मग गॅस होणं, अजीर्ण होणं, पित्त बाहेर पडणं हे सगळं होत नाहीये. आपोआप पूर्ण होऊन जातं पचन. 7, 7:30ला जे काही आपण पाणी प्यालेलो आहोत जेवताना, 7:30 ते 8:30, 9:30, 10:30, 3 तासामध्ये त्याची लघवी तयार होईल. किडनीमधनं ती लघवी भरून बाहेर येऊन निघून जाईल. झोपण्यापूर्वी शिशू जाऊन आल्यानंतर दोन्ही किडन्या रिकाम्या राहतील आणि किडन्या जर रिकाम्या राहिल्या तर पुढे 6 तास त्या रिकाम्या राहिल्या तर मुतखडा कशाला होईल. पण रात्री उशिरा नाही जेवत आम्ही, 9:30, 10 वाजता जेवतोच. असे जे महाभाग आहेत त्यांनी 9:30, 10 वाजता जेवल्यानंतर 11 वाजता ते झोपतात. म्हणजे गाडी आधीच आडवी लागली तिथे. बरं, जी लघवी आहे ही रात्रभर त्या किडनीमध्ये साठूनच राहिली. शरीर मध्ये उठवतं तुम्हाला, पण तुम्ही काय म्हणता, अजून जाऊ दे, अजून 1 तासात जावे, अजून 1 तासात जावे. आता किती 2 वाजले, आता कशाला उठूया, 4 वाजणार, आता 2 वाजता. म्हणजे लघवी दाबून 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 ठेवली जाते आतमध्ये आणि मग अशी दाबली की त्या किडनीवर दाब येतो आणि मग मुतखडा होण्याची शक्यता वाढत जाते. रात्रभर ती किडनी त्या फिल्टर पॉटमध्ये, किडनीमध्ये फिल्टर पॉट आहे ना, तो रक्ताचं फिल्ट्रेशन करून खाली लघवी तयार करणं फिल्टर पॉट झाला. आणि मग त्या किडनीमध्ये मुतखडा झाला नाही तरच नव्हतं. ज्यांना वारंवार मुतखडा होण्याची सवय आहे, ज्यांना मुतखडा झालेला आहे, ज्यांच्या आई वडिलांना मुतखडा झालेला आहे, त्यांनी लक्षात ठेवायचं, जेवण 7 वाजता झालं, मुतखडा होण्याची शक्यता अजिबात राहत नाही. कुठच्या जनावरांना मुतखडा झालेला तुम्ही ऐकला? गाईला, बैलाला नाही मुतखडा नाही झालेला. डायबिटीज झालेला ऐकला? कुत्र्याला, मांजराला डायबिटीज झाला, आमच्या कुत्र्याला डायबिटीज आहे, असं कधी ऐकलं का तुम्ही? असं नाही होत. कुठच्याही पशुपक्ष्याला कोणताही आजार नाहीये. एवढी गंमत आहे ही. निसर्गाचा नियम ते पाळतात म्हणून त्यांना आजार नाही. आणि निसर्गाचे आजार आम्ही सगळेच्या सगळे नियम मोडतो म्हणून सगळेच्या सगळे आजार. नवीन कोरोना सकट आम्हाला होतं. आता हा कोरोना कुठच्याही डासाला पण नाहीये, कावळ्याला नाहीये, कुत्र्याला नाहीये, कोणालाच नाहीये. जे काही आम्हीच फक्त भोगायला आणि कोरोनाची गंमत सांगू. कोरोना कोणाला होतो माहितीये? कोणाला होतो? जे तपासून घेतात त्यांना होतो. जे तपासून घेत नाहीत, घरात सुशागात गुटली मारून झोपलेले आहे, चण्याची उसळ खाऊन झोपले, त्यांना कोरोना होतच नाही. जे अगदी मोठ्या हुशारकीने तपासायला जातात, झाला धरलाच कोरोना. ज्यांना सर्दी खोकला या सीझन मध्ये झालेला आहे त्यांनी कुठेही बाहेर पडू नका. सांगू नका, शेजाऱ्याला सुद्धा सांगू नका. तो जास्ती कारणीभूत असतो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ढकलायला. लक्षात येतं? मला गेल्या 10-11 महिन्यामध्ये कोरोना झाला नाही. 11 महिन्यात मला. का? कारण मी तपासायलाच गेलो नाही. आम्ही आज इथे येताना घाबरत होतो. आम्हाला अशी बातमी कळली की गोवा बॉर्डरवर सिक्युरिटी टाईट आहे एकदम. बघितलं ते पेपरच्या बातम्यांसारखी. एक कुत्रा सुद्धा नव्हता तपासायला. ठरवलेलं होतं यायचं तर आहेच. कुठच्या मार्गाने येऊ शकतो, आई मार्गाने येऊ शकतो, थोडंसं अंतर पडलं तरी चालेल. तपासणीसाठी तिथे रांगेत उभं राहायचं नाही. इथे आपल्या कल्याणासाठी, उत्तरांच्या कल्याणासाठी चोर मार्गाने यायचं. मार्ग आम्ही पर्यायी ठरवलेलाच होता आणि येणार होतो तसे. पण राजमार्गातच कोणी अडवलं नाही तर चोर मार्ग कशाला? गेल्या 11 महिन्यामध्ये कोरोना जाहीर झाल्यापासून आज मितीपर्यंत मी एकदाही मास्क लावलेला नाही. खिशात सुद्धा नाही. तो बहुतेक गाडीतच राहिला. तो कशासाठी? तर दिसला पोलिस नुसता असा धरायचा तोंडाला मुस्कुरी. ते गाय आणि बैल असतात ना काही
मळणी घालण्यासाठी किंवा बैलांनी काही खाऊ नये बाहेरचं म्हणून त्यांना मुस्कुरी लावून ठेवतात, तशी हे मास्क म्हणजे मुस्कुरी आहे, तोंड बंद. मला प्रश्न असा पडतो की उद्या एखादा व्हायरस समजा कानात आत जातो असं सांगितलं, डोळ्यात आत जातो साहेब, तुम्ही हेल्मेट घालून फिरणार का? किती तुम्ही बंदिस्त राहायचं ठरवलं? बरं, जे उपाय आहेत ते सगळे स्वतःला, म्हणजे 5 जण घरात असतील तर समजत नाही कोण आहे हा समोर, माझा आई आहे, मुलगा आहे, बाप आहे, ते सगळे डॉक्टर तिथे असेच असतात, त्यांना शेवटी लेबल लावायला लागतात. डॉक्टर सुविने, डॉक्टर श्वेता, डॉक्टर कृतिका अशी लेबल लावून फिरायला लागतं. आत कोण आहे बाहेर कसं कळणार? सगळेच भूतासारखे दिसतात होते. त्यामुळे या कोरोनावर विश्वास ठेवू नका. मी काय केलं ते सांगतो. गेल्या 11 महिन्यामध्ये मी एकदाही मास्क लावला नाही, एकदाही सॅनिटायझर हातावर तीर्थ घेतलं नाही. एकदा तर बँकेत गेलेलो, त्याला वाटलं सत्यंगाची पूजा आहे म्हणून त्यांनी आपल्याला तीर्थ देताच दिलं, त्याने आपल्याला असं प्याला तो आणि आपला हात फिरून मोकळा. अरे मी सांगितलं, अरे प्यायचं नाही, ते सॅनिटायझर आहे, हाताला चोळून लावायचं असतं. त्याला वाटलं तीर्थ, हात पुढे गेल्यानंतर तीर्थ. आपली भक्तिभाव किती आहे बघा. अरे म्हटलं हे तीर्थ अल्कोहोल आहे त्याच्यात, या 31 डिसेंबरचं तीर्थ घेतोयस तू. मी एकदाही तो सॅनिटायझर हातात लावलेला नाही आणि जवळजवळ 10 ते 11 हजार पेशंटना मी हात लावून तपासलं. कोणाच्या जीवावर तपासलं? गायीच्या जीवावर तपासलं. मी काय केलं तर माझ्या दवाखान्यात आणि घरी रोज सकाळ संध्याकाळ 2 तास मी गायीच्या शेणीच्या गोवऱ्या ज्या असतात त्या अशा पद्धतीने जाळतो, त्याच्यातनं बारीक धूर तयार होत राहतो. आणि हा जो धूर आहे, हा धूर तिथल्या असं म्हणतात असलेल्या कोरोनाला माझ्या शरीरात जायला मनाई करतो, जातच नाही माझ्या शरीरात. आता कोरोनाची घातकता किती आहे तुम्ही पेपरमध्ये वाचताय, मीडियामध्ये ऐकताय, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर तुम्हाला कळते, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला कळते. त्यामुळे तो खूप डेंजरस आहे असं काहीतरी तुम्हाला चित्र दिसतंय. मला का नाही धरला कोरोना? फक्त मी गायीच्या धुराच्या संरक्षणामध्ये मी गेली 11 महिने आहे. आज सुद्धा डिचोलीमध्ये माझी ओपीडी होती. जवळजवळ 78 पेशंट मी आज बघितले, सकाळी 10 वाजल्यापासून आता संध्याकाळी 5:45 पर्यंत. आल्या मी पहिलं काम काय केलं, पहिल्यांदा मी अग्निहोत्र केलं. ते सूर्योदयाची वेळ नाही पाळता आली, सूर्यास्ताची वेळ नाही पाळता आली, पण जाळा तरी ती गोवरी तरी जाळा, काही नाही घातलं त्याच्यात, तूप तांदूळ पण नाही घातलं, नुसत्या गोवऱ्या जाळल्या आहेत. बरं, मी एक कॅरियर असेल, माझ्या बरोबर असलेला सगळा स्टाफ माझा जो आहे, या स्टाफला पण कोरोना नाही झालेला. जे 11,000 पेशंट माझ्या हाताखालनं गेले त्यांच्यापैकी किमान एकाला तरी कोरोना व्हायला पाहिजे होता. तो जर झाला असता तर माझी चौकशी झाली असती, आणि चौकशी झाली असती तर मला जगजाहीर सांगता आलं असतं की कोरोना हा बंडलबाज आजार आहे. पण दुर्दैवाने त्यालाही झाला नाही कोणाला, सगळे निरोगी आहे. मी वाट बघतोय मला कधी कोरोना धरतोय. झाला तर मग मला सांगता येणार आहे जगजाहीर. सुदैवाने मला एकदा ट्रॅफिक पोलिसांनी मध्ये अडवलं रस्त्यावर, मास्क नाही, 200 रुपये फाईन, काढा पैसे. म्हटलं तुझा बक्कल नंबर दे मला. म्हटलं मी कोर्टात मी पैसे देणार नाहीये आणि मी नियम मोडणार आहे आणि तू माझ्यावर कोर्टात केस घाल. की डॉक्टर दामलेनी 200 रुपये द्यायला विरोध केला, सबब मी यांना कोर्टामार्फत नोटीस पाठवून म्हटलं अशी नोटीस मला पाठव, मग तू पण कोर्टात ये, मी पण कोर्टात जातो. मी ज्या वेळेला कोर्टात येईल त्या वेळेला तुला हजर राहावं लागलं, पण तू मला पकडलंस. आणि कोर्टात जर मी गेलो तर मला जाहीररित्या सांगता येणार की मी मास्क का वापरत नाही, मी सॅनिटायझर का वापरत नाही, हे जाहीर सांगण्याची मला ती एक तू संधी देणार आहेस, त्याबद्दल तुझे आभार, आणि घाल माझ्यावर केस. तो म्हणाला मला प्रत्येक वेळेला यायला लागणार, नको तुम्ही जावा असं सांगितलं. एकदाही मी फाईन भरलेला नाही. पण काय सांगायचंय, महत्वाचं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे तर मी गायीच्या संरक्षणामध्ये आहे म्हणून माझा सगळा स्टाफ आणि माझे सगळे रुग्ण, हे सामाजिक बंधन आहे. फक्त माझ्यापुरतं नाही मी केलेला तो धूर, जो धूर केला तो तिथल्या 20 फूट बाय 20 फूट बाय 20 फूट बाय 20 फूट मध्ये पसरलाय आणि तिथल्या सगळ्यांना संरक्षण मिळालंय, सगळ्यांना अभय मिळालंय. हा सामाजिक भाग आहे, फक्त स्वतःपुरतं. सरकार आता तेच सांगतंय तुम्ही आणि तुमचं कुटुंब बघून घ्या काय ते.
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचंच घोषणा वाक्य आहे ना. आमच्या महाराष्ट्र सरकारचं असंच आहे. मी आणि माझे, तुम्ही आणि तुमचे, बघून घ्या. सगळी जबाबदारी झटकत आहेत. परंतु सामाजिक भाग म्हणून माझ्याकडे, मी जेव्हा कुडाळमध्ये तो कोरोना आला, आम्हाला जेव्हा कळलं की हा साथीचा रोग आहे आणि पसरतोय, तो हवेतनं पसरतोय, पण तो शेणाने नाही जाऊ शकतं, असं जेव्हा आमचा अभ्यास आम्हाला सांगायला लागला, मी कुडाळमध्ये 40 ठिकाणी रोज पहाटे 5:30 वाजता जायचो आमच्या कुटुंबियांसमवेत. एक 30-40 शेणी घ्यायच्या गाडीमध्ये आणि दोन बाजूने 2 गाड्या फिरवायचो आणि 20-20 ठिकाणी, दोघांनी 44 ठिकाणी आम्ही हे रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेला अग्निहोत्र केले. एका वेळेला 2 ठिकाणी 2 शेणी जाळायच्या, एक खाली शेण, त्याच्यावर मी आता जसं दाखवलं तसं, आणि नंतर त्याच्यावर काही वनस्पतींचे पाले ठेवून आम्ही यायचो. आज कडीलिंबाचा पाला, उद्या कडीपत्त्याचा पाला, नंतर फणसाची पानं, आंब्याची पानं, काजूची पानं, जांभळाची पानं, सगळी औषधी आहेत. दुर्वा, एक दिवस रुई घातली, हनुमान जयंती होती. आज म्हटलं हनुमान जयंतीच्या नावाने रुईच्या पानांचं करूया, म्हणजे ते 4 रुईची पानं ठेवली, ती नंतर जळून गेली छानपैकी. त्यामुळे वातावरणामध्ये रोज सकाळी वेगवेगळ्या फ्लेवरचा धूर तयार झाला. आणि नंतरचे फीडबॅक माझ्याकडे आले, कारण सगळेजण ओळखत होते मला की डॉक्टर माझ्याकडच्या शेणी संपल्या, म्हणून मला पुढे या 20व्या-22व्या दिवशी अग्निहोत्र थांबवावं लागलं. बरं, बाहेर पडायला शेणी इकडे परमिशनच नाही ना. इथनं मी घेऊन गेलो असतो गौऱ्या, पण इथं परमिशनच नव्हती यायला. त्यामुळे नाईलाज असता मला 22 दिवसानंतर तो उपक्रम थांबवावा लागला. परंतु ज्या दिवशीपर्यंत आमच्याकडे गौऱ्या पेटवल्या आम्ही, तोपर्यंत कुडाळमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नव्हता. वैभववाडीमध्ये पॉझिटिव्ह होता, दोडामार्गला पॉझिटिव्ह होता, कणकवलीला पॉझिटिव्ह होता, मालवणला पॉझिटिव्ह मिळाला, पण कुडाळमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नव्हता त्या 22-25 दिवसामध्ये. अशी या कोरोनाच्या आत्ताच्या काळामधली गाईच्या दुधाची महती मला तुम्हाला सांगायची होती, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. या गाईच्या जशा 3 नाड्या सांगितल्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, गाईमध्ये आणखीन एक नाडी आहे, त्याला सूर्यकेतू नाडी म्हणतात, जी पाठीच्या कण्यामध्ये आहे. आणि या कण्यावर, आणि विशेषतः ते जे वरचं वशिंड आहे ना, या वशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी आहे. आणि हे वशिंड जेव्हा सूर्यप्रकाशात येतं तेव्हा ती ऍक्टिव्हेट होते, सूर्यनाडी. आणि त्याच्यातनं जे केमिकल तयार होतं, त्या केमिकलचं नाव आहे गोल्ड. सोनं तयार होतं. मला सांगा, जगात दुसरा कुठचा प्राणी आहे सोनं तयार करून देणारा? पप्पूला त्या बटाट्यातनं सोनं तयार करण्याचा कारखाना मिळाला, तो महाभाग काय करत असेल ते त्याचं त्याला कळेल. परंतु गाईच्या गोमूत्राला, गाईचं गोमूत्र हा शब्दच मुळात चुकीचा आहे. गोमूत्र म्हणजे गाईचं. म्हशीचं गोमूत्र कसं असते? म्हशीचं गोमूत्र, गोमूत्रामध्ये जो पिवळा रंग आहे, हा पिवळा रंग सोन्याचा अंश आहे, एवढं लक्षात ठेवा. दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये जो पिवळा रंग आहे तो सोन्याचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि तो सोन्याचा अंश तुपापर्यंत मिळत राहतो. गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं ताक, त्याच्यावरचं लोणी, लोण्यातलं तूप, इथपर्यंत तो सोन्याचा अंश आटत 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 येत जातो. त्यामुळे गाईचे हे जे 5 प्रकार आपल्याला मिळतात बघायला, ते सगळेच्या सगळे प्रकार अतिशय चांगले आणि अतिशय आरोग्यदायी आहेत. याचा आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये यथेच्छ वापर करायचा. यात फक्त पहिले 2 पदार्थ जे आहेत, गाईचं दूध आणि गाईचं दही, हे सांभाळून घ्यायचं. कारण हे 2 नाशिवंत पदार्थ आहेत. ऑलरेडी दही नासलेलंच आहे, त्याच्यामध्ये काही उपकारक जंतू आहेत. आणि गाईचं दूध हे पुन्हा नाशिवंतच आहे. ज्यांना डायबिटीस होण्याची शक्यता असते, अशा कफ प्रकृतीची लोक, ज्यांना वारंवार कफ होतोय, अशी लहान मुलं, ज्यांचं नाक कायम उकळतं पाणी पिलं तरी शेंबडी ती शेंबडीच अशी असतात, अशा मुलांना दूध पाजवू नका. अगदी ह्या गायींचं सुद्धा दूध पाजवू नका. दही पण नको. पण दही घुसळून ताक तयार करा, ताक द्या, लोणी द्या आणि तूप द्या. आता लोणी, तूप आणि ताक तयार होण्यासाठी दही हवंच. आता दही हवंय म्हणजे दूधही हवं, आणि दूध हवंय म्हणजे काय पण हवी. म्हणजे गोपालन जे करायचंय ते आपल्याला एंड प्रॉडक्ट तूप मिळण्यासाठी करायचं आहे. गाईच्या दुधामध्ये आपल्याला 3 पद्धतीने जीवनसत्व मिळवता येतात. गाईचं दूध तापवलं, छान साई आली त्याच्यावर की त्याला विरजण लावायचं. विरजण लावलं की त्याचं दही तयार होतं. दही तयार झालं
काही जण आता ते विरजण पण लावत नाहीयेत. गाईचं दूध साईवरची गोळा करतात, 8 दिवसाची साई त्या फ्रीजमध्ये ठेवतात आणि घुसळतात की ते तयार होतं, ते म्हणे तूप. म्हणजे त्याच्यातलं दही पण गायब, ताक पण गायब आणि लोणी पण गायब. आता ते जे एंड प्रोडक्ट तूप आहे, हे तूप कसं म्हणायचं तूप मला सांगा तुम्ही, आणि कसे मिळणार फायदे तुम्हाला सांगितलेल्या औषधाचे. प्रोसिजर म्हणजे प्रोसिजर, त्याच प्रोसिजरने झालं पाहिजे. म्हणून मी मगाशी अग्निहोत्र करताना सांगितलं, मी करतोय तसंच करा असं मी जे सांगितलं, त्यामागे हेतू हा होता. कुठे चुकू नका तुम्ही. दूध तापवायचं, तापवल्यानंतर त्याच्यावर विरजण टाकायचं. आता विरजण कुठून आणणार? विरजण नसलं तर काय करायचं तेही सांगून ठेवा. तुमच्याकडे मिरच्या असतील, मिरच्यांचे देठ काढायचे, 15 मिरच्यांचे देठ पाव लिटर दुधामध्ये, कोमट दुधामध्ये टाकून ठेवा की तुम्हाला नवीन विरजण तयार करून मिळेल. जर तुमचं विरजण नासलेलं असेल, फुकट गेलेलं असेल, आंबस असेल, वास येत असेल, त्याला तार येत असेल, सुवेर सुतक मध्ये येऊन गेलेलं असेल, तर ते बदलायला लागतं ना ते. मग अशा वेळेला बदलण्यासाठी काय करायचं, तर शेजारच्या घरातनं आणायचं. पण आता शेजारच्या घरातलं दूध गाईचं आहे की जर्सी गाईचं आहे हे माहित नाही. आहेच या दुधामध्ये मिरच्यांची टोक म्हणजे पुढचं टोक नव्हे, देठ, ती टाकून ठेवा 15-20, 6-7 तास तसंच राहू दे, 6-7 तास. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते चांगलं छान दही मिळतं. मिरच्यांचे देठ बाजूला काढून टाकायचे आणि ते दही पुन्हा विरजण म्हणून तुम्हाला वापरायला हरकत नाही. दुधाचं दही, दह्याचं घुसळून केलेलं ताक, ताकावरचं लोणी आणि लोण्यापासून तयार केलेलं तूप, हे अत्यंत सात्विक पद्धतीची चेन आहे, साखळी आहे. दुधाला आटवलं, तापवलं, दुधाला आटवून त्याची बासुंदी तयार केली, बासुंदी आटवली, त्याचा खवा तयार केला, खवा आटवला, त्याची पावडर तयार केली, या पावडरचं चॉकलेट तयार केलं. ही जी साखळी तयार झाली, ही सत्वगुणाची नाहीये, ही रजोगुणाची साखळी झाली. आणि तिसरी साखळी अशी आहे, दूध तापवलं, आणखीन तापवलं, त्याच्यात लिंबू पिळलं आणि दूध नासवलं, काय होणार तयार? पनीर तयार होणार. आता हे पनीरापासून रसगुल्ले तयार केले पंजाबमध्ये. हे आता पनीर जे तयार होईल ते सत्व पण नाहीये आणि रजोगुणाचं पण नाहीये, हे तमोगुणाचं आहे. सत्व, रज, तमो असे दुधापासून आपण 3 संस्कार केले तर 3 पद्धतीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जिथे जिथे आहात, ज्या ज्या राज्यांमध्ये मुख्य दूध हे आहे, मुख्य अन्न, तिथे त्या सत्व, रज, तमाचे परिणाम दिसतात. पनीर आणि पनीर पासून तयार केले जाणारे सगळे जे नाशिवंत दुधाचे पदार्थ आहेत, हे कोणत्या राज्यामध्ये दिसतात? बंगालमध्ये दिसतात. बंगालची जी देवी आहे, प्रमुख देवी, ही आहे काली माता. ही तमोगुणी सांगितली. आता तमोगुणी काली मातेला रसगुल्ल्यांचाच नैवेद्य लागणार. विषय लक्षात येतोय? पंजाब, हरियाणा ही जी 2 राज्य आहेत आपल्याकडची, ही राजसिक आहेत. दुधाचा महापूर येतो तिथे, भरपूर दूध. राजस्थानमध्ये देखील दुधाचा महापूर आहे. हे सगळं दूध जे आहे हे रजोगुणाचं आहे आणि महाराष्ट्रातलं दूध जे आहे हे सत्वगुणाचं आहे. विषय लक्षात येतोय? सत्व, रज, तम. आपल्याला शरीरात काय गुण वाढवायचा आहे तो वाढवण्यासाठी त्या पद्धतीचं दूध घ्यायचं. म्हशीचं दूध हे तमोगुणाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना झोप लागत नाही रात्री, तर त्यांनी झोपताना म्हशीचं दूध, कपभर दूध प्यायला हरकत नाही. दूध गरम प्यायचं, साखर घालायची नाही. सुंठीची पावडर घातली थोडीशी तरी चालते, पण हे म्हशीचं दूध तमोगुणाचं असल्यामुळे झोप लागायला मदत होते. ज्यांना झोप लागत नाही त्यांनी म्हशीचं दूध 1 कप रात्री झोपताना घ्यायला हरकत नाही. पण ज्यांना कफ आहे, मगाशी सांगितलेले सगळे क्रायटेरिया, त्यांनी या दुधाच्या भानगडीत पडू नका, नाहीतर त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एवढं जरी आता लक्षात ठेवलं तरी आताच पहिलं आरोग्याचं जे प्रास्ताविक आपलं किंवा आरोग्याविषयीचं एक मार्गदर्शन जे होतं आपल्या विषयपत्रिकेतलं, ते विषयपत्रिका मी आता इथे पूर्ण करतोय. आता आपल्याला पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर काही प्रश्न असतील आता बोललेल्यावर किंवा आणखीन काही पूरक माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही विचारा. आणि बरोबर 9:15 वाजता आपण शेकोटी करण्यासाठी बाहेर
हे सगळं तिथलं जे काही वातावरण आहे अत्यंत प्रदूषित वातावरण आहे आणि तिथली माती आणायची आणि आपल्या अंगाला का मी विचार जेव्हा करतो तेव्हा ते इम्युनायझेशन आहे असं मला वाटतं. तिथला छोटासा जीवजंतू आणायचा आणि माझ्या शरीराला लावायचा, माझ्या शरीरातल्या जंतूंना त्या रोगजंतूंशी कसं लढायचं याचं ट्रेनिंग द्यायचं, हेच तर इम्युनायझेशन आहे. आणि म्हणून आपण इम्युनायझेशनच्या व्याख्या थोड्या दिवसांनी गलगंड म्हणजे गालगुंड अजून म्हणलं आपली शक्ती वाढवून घ्यायची, त्या रोगजंतूंची ताकद आपोआपच कमी होते. ठीक आहे. त्यामुळे मग आता का जेवायचं त्याचं उत्तर मी सांगत होतो. आधी जेवायचं आणि मग भरपूर असं मोजकं असं मोजून मापून खाऊन ग्रॅमवर मोजून आपल्याला कधीही आरोग्य मिळत नसतं. स्वतःच्या इच्छेनुसार आवडीनुसार आपल्याला चौरा हा आहे, चौऱ्यावर तर आपण हे केलेलं आहे. हा 11:30 वाजता म्हणजे 11 वाजता आपण खेळणार. 11 ते 11:30 वाजता 20 फुटावर शॉवरवरनं पाणी पडणार आहे. त्याच्या खाली आपण जे मातीमध्ये खेळत असतो शेणामध्ये तर आपण गोमूत्राने स्नान करू शकतो. इथे तुम्हाला सॅनिटायझर गोमूत्र 2 वाजता भोजन होईल. आणि तुम्हाला गाईच्या संध्यामध्ये जायचं असेल, गोसेवा ही पण आहे. गाईच्या पाठीवरून हात फिरवणं ही सुद्धा गोसेवा आहे. तर 8 वाजल्यानंतर आता सध्या मोठ्या ज्या गायी आहेत त्यांना सोडलेलं आहे. तिथं तुम्ही जाऊन वासरांच्या खाण्यामध्ये राहायचं तर वासरांचं हे वेगळं आहे. तेव्हा लहान जे कोणाला भीती वाटते गायींमुळे ते वासरांच्या गोठ्यामध्ये जाऊ शकता. ज्यांना नंदी राजगड आहे त्याच्यामध्ये नंदीना सोडलेला आहे. आजारी गुरांचं पण भोजन करण्याचं आणि भोजन झाल्यानंतर तुम्ही वापरू शकता. गीली हो जाऊंगी नहीं, यहीं से ले लूंगी. लोटांगण सोडायचं नाहीये, पूर्ण करायचं आहे. लोटांगणाची स्पर्धा पूर्ण करायची आहे. अजून खाली पत्नी 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 लोटांगण लोटांगण दुसऱ्याच्या लाईन मध्ये यायचं नाहीये. लोटांगण गलत. कल्पेश दादा कंपाऊंड मधून बाहेर जाता गेले दुसऱ्याच्या लाईन मध्ये जाऊन पोचले. पण जय समीर भाई नाव विठ्ठल दादा पहिले आलेले आहेत. अजून 5 जणांची फळी
पडायचे नाही हा. दुसऱ्याच्या लाईन मध्ये जायचं नाही. दुसऱ्याच्या लाईन मध्ये गेलं तर तो आउट. 1 2 1 2 3 रन रन रन. तुझा ते उडणार. अरे कुठे जाता अरे तिकडे नाही जायचंय. खाली त्याच्या दोरीकडे जायचंय. दोरीकडे लवकर पटापट कमान देवेश पटापट. चैतन्य देवेश पहिला आलेला आहे. देवेश पहिला आलेला आहे. लवकरात लवकर पुढची फळी महिलांची. पुढची फळी 5 जण. 3 सुरू. लवकरात लवकर आधी कोण पोहोचतो ते बघायचं आहे. लवकरात लवकर सरळ चला. लवकर पटपट. एक नंबर पोचले. 1 नंबर. नाव काय त्यांचं? दादांचं नाव काय? दादा तुमचं नाव? चला सगळ्यांनी इथे बघा आता एकदा. सर्वांनी इथे पहा. परत येणार आहात ना इकडे? अजून एक गेम करणार ते आम्ही चालत येऊ ना मग. नाही नको चालत जाऊया आपण. किती लांब आहे? माझा हात आम्ही मावणार का पहिल्याला येऊ? चालेल आलो नाही नाही जा. नाही पण सर पहिला बनाली खत्म भी हो गई कॉल तो बहुत ही फोटो तो खींच अभी तो मैं गंदे में फोटो तो खींच अरे लगा दूं क्या हाथ दुसरी आहुती जी आहे ही प्रजापतीला आहे. प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. हे आता अग्निहोत्रामध्ये जी आपण अक्षता टाकलेली आहे ही 2 देवतांसाठी आपण समर्पण केलेली आहे, अर्पण केलेली आहे. एक आहे अग्नी आणि दुसरे आहे प्रजापती. या संध्याकाळच्या आहुत्या आहेत. आता आपल्या समोर जो अग्नी प्रज्वलित झालेला आहे त्यामध्ये जी आपण अक्षता टाकलेली आहे त्यातून निर्माण होणारा जो धूर आहे हा धूर या आपल्या अक्षतांना किंवा आपण जे काही समर्पण भावनेने अर्पण केलेलं आहे त्याला त्या अग्निदेवतेपर्यंत पोहोचवणार आहे असा भाव करायचा. आणि दोन्ही हाताची अशी मुद्रा करायची. मांडीवर ठेवली तरी चालेल. मांडीवर ठेवा. ऐसे हाथ सीधे रखो और जो ज्वाला अंदर जल रही है ना उसके ऊपर सिर्फ नजर रखो, ध्यान करो उसके ऊपर, जिसको त्राटक बोलते हैं. जो धुआं है उसके ऊपर नहीं, जो फ्लेम है अंदर उसके ऊपर नजर रखो. जी ज्वाळा आहे या ज्वाळेकडे लक्ष द्यायचं. शक्यतो डोळे एकदम स्थिर ठेवायचे. डोळ्यातनं पाणी आलं तरी चालेल. डोळ्यातनं पाणी आलं तर डोळे बंद करायचे आणि
हाताच्या तळव्याने डोळे असे बाहेरनं पुसून घ्यायचे आणि पुन्हा बघायचं. श्वासाकडे लक्ष, श्वास छानपैकी आत बाहेर. मनामध्ये भाव निर्माण करायचा की आपण समर्पण केलेल्या या अक्षतांना लावलेलं तूप, गाईचं तूप आपण अग्नये स्वाहा अग्नये इदं मम असं म्हणून आणि प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं मम असं म्हणून आपण या दोन्ही देवतांना अर्पण केलेलं आहे. त्या देवता सूक्ष्मात्म तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना दिलेलं जे हवीर द्रव्य आहे